आणि आता आपण लोणी भापकरला निघालेलो आहोत मल्लिकार्जुनाचं मंदिर बघण्यासाठी। अतिशय सुंदर मंदिर आहे मित्रांनो। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। आणि तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। आणि आपण या व्हिडिओला इथून सुरुवात करत आहोत मोरगाववरून, आणि इथून आपल्याला लोणी भापकर आहे 31 किलोमीटरच्या अंतरावर। मोरगाववरून लोणी भापकर आहे। अतिशय सुंदर आणि देखणं मंदिर आहे, जिथं आपल्याला खजुराहो म्हणजे मध्य प्रदेशमधील खजुराहोचे ज्या प्रतिकृती आपल्याला तिथे बघायला मिळतात, तशाच प्रकारच्या आपल्याला मूर्त्या या लोणी भापकरमध्ये बघायला मिळणार आहेत। तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा। फायनली मित्रांनो, आपण मोरगाववरून 14 किलोमीटरवर स्थित असलेले लोणी भापकर येथील मल्लिकार्जुनाचे मंदिर बघण्यासाठी इथं येऊन पोहोचलेलो आहोत। मित्रांनो, हे मंदिर फक्त मंदिर नाही आहे, तर इथे वास्तुकला आपल्याला पाहायला मिळते। आणि वास्तुकला ही हेमाडपंथी वास्तुकला आहे। आणि या ठिकाणी आपल्याला मल्लिकार्जुन मंदिरासोबत दत्त मंदिर आहे, आणि दत्त मंदिराच्या समोर पुष्करणी बघायला मिळते। आणि पुष्करणीच्या समोर एक वराहाची मूर्ती आहे, ती बघायला मिळते। त्याचबरोबर इथं आपले शंकर महाराज, त्यांचे शिष्य सरस्वती महाराज, आय थिंक त्यांचं पूर्ण नाव मला माहीत नाही, त्यांची इथं मूर्ती आहे। आणि त्याचबरोबर पुष्करणी अतिशय सुरेख आणि बघण्यासारखी आहे। मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये या लोणी भापकरमधील 13व्या शतकातील हेमाडपंथी मंदिर मल्लिकार्जुन मंदिराचा संपूर्ण कलाकृती आपल्या व्हिडिओमधून दाखवणार आहोत। ती शेवटपर्यंत पहा। अतिशय सुंदर कोरीव नक्षीकाम आपल्याला या व्हिडिओमधून पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ स्किप करू नका। तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर याची वास्तुविशारद वास्तुकला कळेल, कारण हे मंदिर हेमाडपंथी आहे, 13व्या शतकातील यादवकालीन मंदिर आहे। याचा संपूर्ण इतिहास आपण जाणून घेण्याआधी मंदिराची वास्तुकला वास्तुशिल्प आपण पाहणार आहोत। आपण इथे मंदिराच्या प्रांगणात असलेले वराहाची मूर्ती त्याच्यापासून सुरुवात करणार आहोत, तर तुम्ही माझ्या मागे या। मित्रांनो, ही जी वराहाची मूर्ती आहे, आणि यज्ञ वराह म्हणून याला म्हटलं जातं। आणि ह्याच्यावर आहे ना, ही 140 विष्णूंचे छोटे छोटे मूर्त्या आहेत, आणि त्याची ही झालर आहे, जाळी आहे, आणि त्याची सुंदर डिझाईन केलेली आहे। इथं खाली शंख आहे, ही गदा आहे, हा शंख आहे, आणि पायामध्ये त्याच्या काय म्हणतात तोडे किंवा दागिने आहेत। या विष्णूच्या मूर्त्या आहेत, ही सुद्धा विष्णूचीच मूर्ती आहे। त्याचबरोबर इथं आपल्याला वराहाच्या डोक्यावर एक सुंदर असा मुकुट टाईप चक्र ते डोक्यावर आहे, आणि सुंदर आहे, अतिशय सुंदर मूर्ती। जीर्ण झालेली आहे थोडीशी, मूर्तीला जपणं गरजेचं आहे। याच्यावर बरंच काही गुलाल बिलाल टाकतात, ते खरं टाकलं नाही पाहिजे। मूर्ती जपण्यासाठी याचं रक्षण केलं पाहिजे। हे अमूल्य ठेवा आहे, हा सुंदर असा अमूल्य ठेवा आहे, त्याच्याकडं अतिशय लक्ष देणं गरजेचं आहे। ही वराहाची मूर्ती मल्लिकार्जुन मंदिर या परिसरात आहे। आणि आपण आता असंच पुढे जाऊन मल्लिकार्जुन मंदिर, दत्त मंदिर आणि पुष्करणी, परत मंडप आहे, तो बघणार आहोत। तर तुम्ही या माझ्या मागे। ह्या बाजूला मंदिराची पुष्करणी आहे, पुष्करणी। आणि हा आपण इकडे जो बघतोय तो 13व्या शतकातील हे मंदिर आहे, त्यावेळेसचे हे सगळे पुरावे आहेत। आपण ह्या पायऱ्या आहेत, ॲक्च्युली पायऱ्यांवर डिझाईन आहे। असं वर जर आपण आलो की ह्या पायऱ्यांवर आलो की इथं आपल्याला एक पाया दिसतो, आणि
हे जे डिझाईन तुम्ही जर बघितलं, हे जे तुम्ही डिझाईन जर बघितलं तुम्ही, तर असं वाटतं की इथं पूर्वी एखादं मंदिर असेल किंवा ह्याला मंडप असेल, आनंदी मंडप असावा कदाचित, आणि त्याचा हा पाया आहे असं वाटतं. कारण इथं प्रत्येक ठिकाणी आपल्याला इथं खाचे दिसतात, इथं खाचे दिसतात, आणि हा सगळा नंदी मंडपाचा भाग दिसतो आपल्याला. आणि हा नंदी आहे, तुम्ही हा नंदी बघताय. आणि हे समोर जे आहे ते मल्लिकार्जुन मंदिर आहे, महादेवाचे मंदिर आहे. आपल्याला हे आपण चावी आपल्याला आता नाही आहे, ते चावी आपल्याला अवेलेबल करून देतील त्यावेळेस आपण पूर्ण बघणार आहोत. तत्पूर्वी आपण मंदिराची पुष्करणी आहे ती बघूयात. आणि मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला शंकर महाराजांचे जे शिष्य आहेत, सरस्वतीनंद महाराज, तर आपल्याला माहिती दिलेली नाही आहे, परंतु त्यांनी आपल्याला असं सांगितलं, सरस्वतीनंद महाराज त्यांची मूर्ती आहे. मित्रांनो, शंकर महाराजांचे शिष्य सरस्वतीनंद महाराज त्यांची इथं आपल्याला मूर्ती बघायला मिळते. त्यांचं ह्या क्षेत्रामध्ये कार्य असल्यामुळे त्यांची इथं समाधी किंवा मूर्ती स्थापित केलेली आहे. जास्तीची माहिती उपलब्ध नाही आहे, त्यामुळं बोलू शकत नाही. अधिकृत व्यक्ती जर मिळाली तर आपण माहिती विचारणार आहोत. तत्पूर्वी आपण मंदिराच्या समोरची पुष्करणी आहे ती पुष्करणी बघणार आहोत. पुष्करणीच्या पायऱ्या इथून चालू होतात. तेराव्या शतकातील हेमाडपंथी मंदिर आहे हे. म्हणजे विचार करा की 13व्या शतकातलं हे मंदिर आहे आणि ह्याला 24 देवकोश आहेत. हे इथून जर सुरुवात केली तर असे 24 देवकोश आहेत. हे पुष्करणी विष्णूला समर्पित आहे. असे 24 देवकोश आहेत. आणि हे देवकोशामध्ये पूर्वी आहेत ना विष्णूच्या वेगवेगळ्या मूर्त्या असाव्यात, परंतु आज एकही मूर्ती आपल्याला ह्या देवकोशांमध्ये देवळ्यांमध्ये दिसत नाही. परंतु तुम्ही जर बघितलं तर आपण पुष्करणी बऱ्याच बघितलेल्या आहेत. तर जनरली डिझाईन आणि देवकोश सारखेच आहेत आणि त्याच्यावर कलश, म्हणजे एक इंडिव्हिज्युअल मंदिर जरी म्हणलं तरी चालेल, असे 24 विष्णूचे मंदिरं आपल्याला पुष्करणीमध्ये बघायला मिळतात, परंतु मूर्ती आपल्याला बघायला मिळणार नाही. तुम्ही जर इकडून माझ्याबरोबर आलात तर आपण ही पहिली देवकोश आहे. हे दुसरं देवकोश आहे, हे तिसरं, हे चौथं, मित्रांनो जर खालून जर बघितलं तर पाणी पुष्करणीमध्ये पायऱ्या आहेत आपल्याला दिसतात. आणि तुम्ही जर बघितलं समोर असे 24 देवकोश आहेत आणि मध्ये नंदी मंडप आहे. तो नंदी मंडप आहे का कुठला मंडप आहे आय डोंट नो, किंवा वराह मंडप आहे तो. कारण दत्त मंदिर आहे, दत्त मंदिर हे विष्णूला समर्पित आहे आणि त्यामुळं कदाचित तो वराह मंडप असावा. आणि इथं आपल्याला 24 देवकोश दिसतात. त्यापैकी तुम्ही जर खाली जर बघितलं तर खालून पायऱ्या जर काउंट केल्या आपण, वरची पांढरी पायरी धरली, पांढरी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि वरचा 12वा आणि वर सगळे कलश, असे कलश आहेत. वास्तविक पाहता मंदिराची वास्तुकला आणि इतिहास याचा माहितीचा फलक या परिसरात असायला हवा. त्याचबरोबर स्थानिक पुजाऱ्यांना देखील याची सर्व माहिती असायला हवी. मंदिराची माहिती गुगल सर्च केल्यावर मिळून जाते. अशा अमूल्य खजिन्याकडे भारतीय पुरातत्व खात्याचे दुर्लक्ष तर होत नाही ना, असा प्रश्न पडतो. मंदिराचे बांधकाम 13व्या शतकातील असून याची वास्तुकला हेमाडपंथी शैलीची आहे. हा हेमाडपंथ कोण होता याची माहिती आपण आजच्या ब्लॉगमधून घेणार आहोत. इसवी सन 830 ते 1317 या कालखंडात
देवगिरीचे यादव राजघराणे उदयास आले. पहिले मराठी साम्राज्य स्थापन करण्याचे श्रेय देवगिरीच्या यादवांकडे जाते. श्रीकृष्णाचे वंशज असलेले यादव राजघराण्याचा विस्तार हा नर्मदा नदीपासून तुंगभद्रा नदीपर्यंत झालेला होता. म्हणजे आत्ताचे महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक आणि मध्य प्रदेशचा काही भाग. हेमाडपंत हे हेमाद्रीपंत या नावाने ओळखले जात होते. ते एक धर्मशास्त्रज्ञ, वास्तुविशारद आणि कवी होते. देवगिरीचे यादव राजवंशातील राजा महादेव आणि राजा रामचंद्र यांच्या कालखंडात इसवी सन 1259 ते 1274 पर्यंत हेमाद्रीपंत हे पंतप्रधान म्हणून कार्यरत होते. या कालखंडामध्ये हेमाद्रीपंत यांनी भूमिजीय शैलीमध्ये इंटरलॉक सिस्टीमचा वापर करून दगडी बांधकामाच्या पद्धतीचा स्थापत्य आणि वास्तुकला विकसित केली. पुढे जाऊन या शैलीतील बांधकामांना हेमाडपंथी वास्तुकला म्हणून ओळखले जाऊ लागले. राजा रामचंद्र यांच्या कालखंडात मराठी भाषेला राजाश्रय मिळाला आणि मोडी लिपीचा प्रचार आणि प्रसार झाला. मित्रांनो, पुष्करणीच्या समोर आपल्याला एक दत्त मंदिर दिसतंय. विष्णूला समर्पित असलेले हे दत्त मंदिर आहे आणि त्याच्या समोर एक मंडप आहे. दत्त मंदिर आणि पुष्करणीच्या मधोमध आपल्याला एक मंडप बघायला मिळतो आणि हा मंडप, या मंडपावर विष्णूचे 10 अवतार तसेच कृष्ण, शिव, बलराम यांच्या खूप साऱ्या मूर्त्या आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतात. तेच नृत्य करणाऱ्या महिला खूप सारे आपल्याला ह्याच्यात बारीक सारीक खूप सारे मूर्त्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्याचा आपण तुम्हाला या व्हिडिओ शूटमधनं मी दाखवतो. तुम्ही इथनं सुरुवात जर केली तर तुमच्या लक्षात येईल ह्या कसल्या मूर्त्या आहेत. मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी हत्ती दिसतात खाली आणि संपूर्ण खांब आहेत आणि त्याबरोबर इथं आपल्याला इथं नमस्कार करणारे एक पुरुषाची मूर्ती आहे. आता प्रत्येक वेगवेगळ्या मूर्त्या आहेत आणि हे वरचं एक गदासारखं दिसतं आपल्याला डिझाईन आणि ही खाली गदा जे पकडतो आपण त्याच सुंदर डिझाईन आहे. तुम्ही जर अशी डिझाईन संपूर्ण बघितली तर खूप छान वाटते. या ठिकाणी आपल्याला कीर्तिमुख पाहायला मिळते. हे कीर्तिमुख आहे, हे कीर्तिमुख आहे
आणि इथं नृत्य करणारी महिला आहे. आणि जो आपण जो बाहेर नंदी बघितला तो यज्ञवराह म्हणून हा मंडप आहे. कदाचित तो बाहेरचा यज्ञवराह आहे, नंदी नाही आहे. आणि तो कदाचित इथं स्थापित असावा. तो काही वर्षांपूर्वी शेतामध्ये सापडला आहे. नंतर त्याची तिथं व्यवस्थित त्याला जागा देऊन हे केले. परंतु ॲक्च्युली तो वराह जो यज्ञवराह आहे तो इथला असावा असं हे केलं. आतमध्ये जर आलं तुम्ही तर आतमध्ये सुद्धा खूप बारीक डिझाईन बघायला मिळते. तुम्ही ह्या खांबांवर जर बघितलं, सुंदर अशी बारीक डिझाईन आपल्याला इथं दिसून येते. त्यावेळेची कारागिरी, नक्षीकाम, कोरीवकाम जे केलेलं आहे, त्याचबरोबर हे जे तर तुम्ही बघताल तर त्या काळात 13व्या शतकात हे कसं शक्य होतं. हे एवढं एकदम शार्प कर्व दिलेले, असे डिझाईन बारीक केलेली, हे कसं शक्य होतं त्या काळात. काय यंत्र होते त्यांच्याकडे आजही आपल्याला सांगता येत नाही. परंतु त्या काळात एवढी प्रगत आणि प्रगल्भ वास्तुविशारद होते आणि त्यांच्याकडे तेवढी यंत्रसामग्री होती. त्याशिवाय तर हे त्यांनी उभं केलं नसेल. खरं आहे ना. तुम्ही जर असं इथं पुढं आलात तर वर जर तुम्ही बघितलं, वरची सुद्धा डिझाईन किती सुंदर आहे. पूर्णपणे त्रिकोणी कमळ म्हणलं तरी झालं, काय म्हणता येईल. हे जे 4 कमळ दिसतात आणि त्यातली ही डिझाईन खूप सुंदर आहे. प्रत्येक बारकावे बघितले तरी आपल्याला, किती वेळा बघितले तरी आपण या इकडे. समोर दत्ताचं आपल्याला दर्शन होतं, दत्तात्रय गुरु. आपण जर मल्लिकार्जुन मंदिराचा जो कलश जर बघितला तर तो विटांनी बांधकाम केलेलं आहे त्याचं. आणि त्याच्या कळसावर त्रिशूल आहे. वरचं सगळं विटांचं बांधकाम आहे आणि खाली दगडी बांधकाम आहे. सुंदर अशी दगडांची जाळी तयार केली इकडे, झरोके केले आणि प्रत्येक स्टोनवर इथे ना मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत. त्याचबरोबर हा जर तुम्ही बघितला आणि इथं बघा, हे जे यक्ष म्हणतात त्याला, आणि हे यक्षाने पूर्ण मंदिराचा भार स्वतःच्या अंगावर घेतलेला आहे. हे या मंदिराचं भार इथं आपल्याला दर्शवत आहे. यक्ष, हे यक्षाच्या मूर्त्या या पद्धतीने आपल्याला दर्शवतात. कीर्तिमुख आपल्याला इथे एकच दिसतंय. एक कीर्तिमुख आहे. इथं गणेशाची मूर्ती आहे आणि ही सुंदर अशी दरवाजाची डिझाईन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. खूप साऱ्या हे मूर्त्या कशाच्या लक्षात येत नाही आहेत एक्झॅक्ट,
बारीक नकाशी आहे. आणि तुम्ही जर इथले काही मूर्त्यांचे तुटलेल्या आहेत मूर्त्या, पण आजही चांगल्या स्थितीमध्ये आहे. एवढं काही खराब झालेलं नाही आहे. परंतु हा जो अमूल्य ठेवा आहे तो जतन केला पाहिजे आणि त्याकडे नीट लक्ष दिलं पाहिजे. खरं तर आता ह्या बाजूला देखील आपल्याला वेगवेगळ्या आकृत्या दिसतात. ही मूर्ती बघा, ही बघा, ही बघा, ही बघा, सुंदरच आहे. तुम्ही या मागे या. या ठिकाणी सुद्धा आपल्याला इथे मूर्त्या दिसतात सेम, म्हणजे ह्या बाजूला देखील दरवाजा आहे. मल्लिकार्जुन मंदिर आणि आतमध्ये देखील खांब आहेत. तुम्ही जर बघितलं आतमध्ये एक पालखी दिसते आपल्याला. प्रत्येक खांबावर आपल्याला रामायणातील, महाभारतातील, रामाच्या, कृष्णाच्या खूप सारे आपल्याला या ठिकाणी मूर्त्या दिसून येतात. ते ह्या समोरच्या खांबावर हत्ती दिसत आहेत. प्रत्येक स्टोनमधनं आपल्याला स्टोरी कळावी त्यासाठी त्यांनी त्या मूर्त्या घडवल्या. आणि सुबक ही तर किती सुंदर मूर्ती दिसते. ती बारीक डिझाईन, नक्षीकाम, काय म्हणजे कला आहे खरंच. एवढी सुंदर कला आणि एक दगडामध्ये करायची दगडामध्ये तयार करायच्या एवढी बारीक डिझाईन म्हणजे बघा. आता तुम्ही ह्या इकडे आलात तर वर तुम्हाला हे संपूर्ण कळस हा विटामधला दिसेल. आता हा कुठल्या राजवटीत झालाय, कसा केलाय माहित नाही, परंतु हे खालचं दगडी बांधकाम आहे, वर विटांमधील कलश आहे. इथे एक देवकुश आपल्याला दिसून येते. आणि ते तसंच ह्या बाजूने जर बघितलं तर हे पण किती सुंदर दिसतंय. विटांमध्येच आहे परंतु सुंदर त्यांनी तो एक कलश केलेला आहे. तिथे सुंदर कलश आहे, विटांमधलं आहे, अप्रतिम. हे देवकुश आहे आणि प्रत्येक ठिकाणी देवकुश दिलेले आहेत. खरंच अप्रतिम असं हे मंदिर आहे, बघण्यासारखं मंदिर आहे. मस्तच, अतिशय सुंदर आणि अप्रतिम असं हे मंदिर. माझ्या मते मध्य प्रदेशमधील खजुराहो नंतर हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात जे लोणी भापकर आहे या ठिकाणी आहे. आणि हे मल्लिकार्जुन मंदिर दत्त मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. आणि येथील म्हणजे हे वास्तुशिल्प किंवा वास्तुकला ही किंवा ह्याचं आर्किटेक्चर हे हेमाडपंथी आर्किटेक्चर म्हणून सांगितलं जातं आणि 13व्या शतकातील आहे. मित्रांनो, मल्लिकार्जुन मंदिरामध्ये आपण आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला खूप सुंदर इथं नक्षीकाम बघायला मिळत आहे. खरंच अभूतपूर्व आहे, इतकं सुंदर. मला खरंच काय समजत नाही, एवढं सुंदर आर्किटेक्चर यादव काळात कसं काय क्रिएट केलं त्यांनी, हा माझा प्रश्न आहे. ॲक्च्युली काय तंत्रज्ञान होतं नेमकं त्यावेळेस. आपण सुरुवात इथनंच करूया. बघू, मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली. काय अभूतपूर्व कला आहे खरंच. म्हणजे
बैल दिसतात, बैलांचं मूर्त्या दिसतात, कळून येतात लगेच. बैलांच्या मूर्त्या आहेत. बाकी खजुराहो, या मंदिरावर खजुराहोचा जास्त प्रभाव आहे असं म्हणलं तरी चालेल. आणि वरची नकाशी बघा. काय अप्रतिम आहे खरंच. यक्ष, या खांबांवर बघा, अप्रतिम. अप्रतिम डिझाईन आहे. पूर्णपणे हेमाडपंथी मंदिर आहे. या ठिकाणी आपल्याला गणपती दिसतो आणि इकडं विष्णूची मूर्ती आहे, कदाचित विष्णूची प्रतिमा आहे. आणि हे संपूर्ण डिझाईन खरंच सुंदर आहे. इतकं बारीक नक्षीकाम, किती मन लावून काम केलेलं असेल. आतमध्ये आलो की हा गाभारा आहे आणि इथे महादेवाची पिंड आहे. 2 पिंडी दिसतात आपल्याला. छोटेखानी गाभारा आहे. खूप अति प्राचीन मल्लिकार्जुन मंदिर आहे हे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. शंभू महादेवा, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अलभ्य लाभ आज झालेला आहे आपल्याला खरंच. 13व्या शतकातलं हेमाडपंथी मंदिराच्या, आपण मल्लिकार्जुन मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत. इथे आपल्याला त्रिशूळ दिसतोय.
दगडाचंच आहे आय थिंक, परंतु बाकी सगळं प्राचीन आहे. इंटरलॉकिंग सिस्टीम या पद्धतीत हे मंदिर आहे. मित्रांनो, आज आपण लोणी भापकर येथील मल्लिकार्जुन मंदिरात आलेलो आहोत. मल्लिकार्जुन मंदिर आणि दत्त मंदिर, त्याचबरोबर हा मागं वराह मंडप आहे. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथम आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. भारताचा अमूल्य असा ठेवा आपल्या बारामती तालुक्यातील लोणी भापकर येथे आहे आणि तो आवर्जून प्रत्येकाने पाहिला पाहिजे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निश्चितच तुम्ही प्लॅन करता. अतिशय सुंदर आणि रेखीव असं येथील आर्किटेक्चर पाहण्यासारखं आहे, त्यामुळे तुम्ही निश्चितच प्लॅन करता. धन्यवाद.